राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पातालोचनी रूप पातालोचनी रूप पातालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरोबर तो हा विठ्ठल बरोबर आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम आरंभी आवडे आदरे आले नाम तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवी साजीवाळा तुमाय माऊली जीवी साजीवाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवीचा जिव्हाळा तुमाय माऊली जीवीचा
जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुझे नामे सकाळ संदेह फिटला तुझे नामे सकाळ संदेह फिटला तुझी नामे सकळ संदेह फिटला तुझी नामे सकळ संदेह फिटला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुझे नामे सकळ संदेह पिटला बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा तुमाय माऊली जीविता जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा रामकृष्ण गोविंद गोपाळा विठोबार कुमारी 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 कुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु बंसी बाबा की जय सद्गुरु जोग महाराज की जय विठाला 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 आरंभी आवडी आदरे आले नाम आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा तुझेनी नामे सकळ संदेह पिटला तुझेनी नामे सकळ संदेह पिटला बाप रुक्मा देवरु श्री विठ्ठला रामकृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा विठाला 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 विठ्ठली गोवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सद्गुरु बंसी बाबा की सद्गुरु जोग महाराज की जय विठाला विठाला
आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा. शुक्लां ब्रह्मविचार सार परमां, माध्यम जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां, जाड्यान्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं, पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं, बुद्धिप्रदां शारदां. हो रे ना बुद्धिप्रदां शारदां. योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रस्तुतां, सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादिं, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरू दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुर्दिगप्रदेशं. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा, सोपान देवा, मुक्ताबाई नमो. त्रिभुवन पावली आद्य त्रयजननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम 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 तुकाराम. राम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, तिने केला हा पुरुषार्थ. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं. वातात्मजं वानरयुक्तमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरणजी हनुमंता, तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावव्या सुबटा. आरंभी आवडी आदरे आले नाम, आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा, तुमाय माऊली जीवेचा जिव्हाळा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय या अभंगातून पूर्णत्वाचा संवाद प्रतिपादन करतायत. विठाला 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 विठाला. अभंगावर पूर्वचिंतन करण्यापूर्वी अगदी 2 शब्दाचा अल्पसा परिहार द्यायचा तो असा, किम निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. ही सर्वांना ज्ञात जरी असेल तरी सुद्धा वक्त्याचं कर्तव्य या नात्याने श्री क्षेत्र नेवासा,
श्रीरामपूर तालुका वारकरी संप्रदाय श्रीरामपूर तालुक्याच्या वतीनं फिरता असणारा आपला हा नामसप्ताह, अमृत अनुभव ग्रंथाचं पारायण, माऊली ज्ञानोबरायांचं चरित्र आणि भव्य आणि दिव्य असणारा आपला हा कीर्तन महोत्सव. या कीर्तन महोत्सवामधील प्रथम दिवसाची असणारी कीर्तनरूपी वाक्पुष्प सेवा सर्व आदरणीय असणारी, सर्व श्रीरामपूर तालुक्यातील असणारी सर्व आदरणीय मंडळी ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे, आपले सर्वांचे मार्गदर्शक परम आदरणीय परमश्रद्धेय आचार्य विद्यावाचस्पती आमचे मार्गदर्शक आदरणीय शुभमजी महाराज कांडेकर, खऱ्या अर्थाने बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे, माऊलींच्या समोर सेवा करण्याचा योग आहे. ज्या मंदिरामध्ये आपण सर्वजण बसलेले आहात ते मंदिर म्हणजे माऊली ज्ञानोबरायांनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरीची असणारी रचना केली, अमृत अनुभवाची रचना ज्या मंदिरामध्ये झाली, त्या मंदिरामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सप्ताहासाठी ज्यांचे आशीर्वाद आहेत, वैकुंठवासी सद्गुरू बन्सी महाराज तांबे, तसेच आदरणीय किसनगिरी बाबा, आपले सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय पूजनीय भास्करगिरीजी बाबा यांचे देखील आशीर्वाद आपल्या सप्ताहासाठी आहेत. तसेच आदरणीय पूजनीय गुरुवर्य स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज देवगड संस्थान यांचे देखील आपल्या सप्ताहासाठी आशीर्वाद आहेत. या सर्वांच्या आशीर्वादाने माऊली ज्ञानोबरायांच्या कृपेनं, तसेच या ठिकाणी या देवस्थानचे असणारे अध्यक्ष आदरणीय देवीदासजी महाराज म्हस्के यांच्या असणाऱ्या प्रेरणेने, मार्गदर्शनाने खऱ्या अर्थाने हा नामसप्ताह या ठिकाणी चालू आहे. कीर्तनरूपी सेवेसाठी आपण सर्वच पूजनीय आदरणीय या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहात. त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या तालुक्याचं भूषण रामायणाचार्य परम आदरणीय परमश्रद्धेय गुरुवर्य नंदकिशोरजी महाराज खरात बाबा देखील या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपलं मनाचं मोठेपण दाखवून या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आणि आपण सर्वच मंडळी खऱ्या अर्थाने या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित आहात. जो अभंग आपण या ठिकाणी सेवेसाठी निवडला आहे, तसं जर बाबा पाहायला गेलं तर माझं फार मोठं भाग्य आहे बाबा. कारण माऊलींच्या समोर कीर्तन करण्याचा योग, माऊलीच्या सान्निध्यामध्ये आणि माऊलींच्या समोर या ठिकाणी अमृत अनुभव ग्रंथाचं पारायण करण्याचा योग खऱ्या अर्थाने ज्यांच्यामुळे माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला, माऊलींच्या कृपेनं आणि आदरणीय शुभमजी महाराज कांडेकर बाबांच्या असणाऱ्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. तसं तर माझी फार पूर्वीची असणारी इच्छा होती बरं का बाबा. मी जर असं कधी जर बसलो ना तर माझ्या मनामध्ये अशी खंत वाटायची आणि मी असा विचार करायचो, माऊलींच्या चरणाशी अशी प्रार्थना करायचो की मला कधी माऊलींच्या मंदिरामध्ये सेवा करण्याचा योग येईल का, ही माझी इच्छा असायची बरं का माऊलींच्या चरणाजवळ. आणि असा इतिहास आहे की जो कोणी माऊलींच्या चरणाशी असणारी नतमस्तक झाला त्याची इच्छा माझ्या माऊली ज्ञानोबाईंनी पूर्ण केली. खऱ्या अर्थाने कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. म्हणून खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी सेवा करण्याचा योग आहे. दिवस पहिला आहे आणि अभंग जो आपण निवडला आहे, आता आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जुन्या मंडळींनी जो दंडक घालून दिलेला आहे का पहिल्या दिवशी नामपर असणारी सेवा असली पाहिजे. आणि आपल्या फिरता सप्ताहाचे असणारा तो शेड्यूल आहे बरं का, की आपण कीर्तनकाराला देत असताना अभंगच पत्रिकेवर छापून दिलेला आहे का. मग आज जो अभंग दिलेला आहे तो विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा आहे. विश्वमाऊली ज्ञानोबराय या अभंगातून पूर्णत्वाचा संवाद प्रतिपादन करतायत. विठाला तसं जर पाहायला गेलं तर मानवी जीवन जगत असताना प्रत्येकजण पूर्णत्वाच्या दिशेने आहे. प्रत्येकाला असं वाटतं, प्रत्येकाची जी धाव आहे ती पूर्णत्वाच्या दिशेने आहे. मग तो प्रापंचिक असू द्या किंवा पारमार्थिक असू द्या, प्रपंच करत असताना आपली जी धाव असते, आपली जी ओढ असते ही पूर्णत्वाच्या दिशेने असते.
मला वाटतं माऊली ज्ञानोबा एका ठिकाणी वर्णन करतायत. सायास करीसी प्रपंच दिननीसी, सायास करीसी प्रपंच दिननीसी, सायास करीसी प्रपंच दिननीसी, सायास करीसी प्रपंच दिननीसी. हरिसी न भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कोण्या गुणे, हरिसी न भजसी कोण्या गुणे. हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. माऊली ज्ञानोबा वर्णन करतात. सायास करीसी प्रपंच दिननीसी. मानवी जीवन प्रपंच करत असताना पूर्णत्वापर्यंत पोचण्यासाठी आपण प्रपंचामध्ये राबतो, सायास करतो. याची टोपी त्याच्या डोक्यात, तिची टोपी याच्या डोक्यात, हे की नाही, आणि सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात. मी नेहमी सांगत असतो, पहा, एक वर्ग असा आहे की तो नुसता प्रपंच करतो, दुसरा वर्ग असा आहे की तो नुसता परमार्थ करतो, तिसरा वर्ग असा आहे प्रपंच करतो, परमार्थ करतो आणि प्रपंचाच्या बाजूने झुकतो, चौथा वर्ग असा आहे परमार्थही करतो, प्रपंचही करतो, पण तो परमार्थाच्या बाजूने झुकतो. विठाला विठाला पहिला वर्ग जो आहे तो नुसता प्रपंच करतो, प्रपंच सोडून त्याच्या डोक्यात दुसरं काहीच नसतं. दुसरा जो वर्ग आहे तो नुसता परमार्थ करतो, त्याच्या दृष्टीने प्रपंच नाहीच महाराज. जो जिकडे पाहत जाय ती दिशाचं सुखरूप होईल. मला वाटतं त्याला जीवनमुक्त म्हणावं लागेल. त्याच्या दृष्टीने अहमय ब्रह्म आहे आणि सोहमय ब्रह्म आहे. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी, अहम वाघा सोम वाघा प्रेम नगरावारी, अहम वाघा सोम वाघा प्रेम नगरावारी. सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी, सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी, सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी, सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. त्याच्या दृष्टीनं अहमय ब्रह्म आहे आणि सोहमय ब्रह्म आहे. हे विश्वच त्याच्या दृष्टीने ब्रह्म आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. तिसरा जो वर्ग आहे तो प्रपंचही करतो, परमार्थही करतो, पण वेळ आली तर प्रपंचाच्या बाजूने झुकतो. वेळ असेल तरच सप्ताहामध्ये इन्व्हॉल्व होतो, वेळ जर नसेल तर तो म्हणतो पुढच्या वर्षी नेवाशाला जाता येईल. वेळ जर असेल तर तो पंढरपूरला वारीलाही जातो, पण वेळ नसेल, छाटणी असेल, फवारणी असेल, गाय जनायला असेल तर तो म्हणतो पुढच्या वर्षी वारीला जाता येईल. ठीक आहे नाही. मला वाटतं एका दृष्टीने त्याचंही बरोबर आहे. कारण अनादी कालापासून जो प्रपंच करत आला ना तो प्रपंच एका जन्मामध्ये जाणं शक्य नाही महाराज. एकदा परमार्थ केल्याने ते अनादी कालाचे जे संस्कार आहे ते जाणं शक्य नाही.
जे अनादी कालाचे असणारे संस्कार आपल्या जीवनावरती पडलेले आहेत. लोकांना असं वाटतं बरं का अलीकडे, एक ज्ञानेश्वरीचं पारायण जर केलं ना तर ज्ञानेश्वर महाराज नंतर मीच आहे बाबा. एक अमृत अनुभवाचं पारायण केलं की लोकांना असं वाटतं माऊली नंतर मीच आहे. बरं ते पारायण तरी कसं असतं? तुम्ही सप्ताहामध्ये पारायणाला बसलात ना, आता इथं आपण बसलेलो आहे, आता आपण नाश्ता करून पारायणाला बसतो बरं का. आता सप्ताहामध्ये जर आपण असेल 7:30ला जर पारायणाला मंडळी बसली तर 8ला चहा येतो, 8:30ला नाश्ता येतो अकलकर साहेब, 10ला जेवणाचा टाईम होतो. कधी कधी पारायण चालू असताना 2-2 नाश्ते येतात नाना. मग असं जे पारायण आहे, मग पारायण कसं असलं पाहिजे? आपली इंद्रिय शब्दाशी जोडले गेली पाहिजे, वृत्ती अर्थाशी जोडली गेली पाहिजे आणि मन भावाशी जोडलं गेलं पाहिजे. याला म्हणायचं पारायण. तिसरा जो वर्ग आहे तो प्रपंचही करतो, परमार्थही करतो, पण वेळ आली तो प्रपंचाच्या बाजूने झुकतो. चौथा जो वर्ग आहे तो परमार्थही करतो, प्रपंचही करतो, पण वेळ आली तर प्रपंचाला लात मारतो आणि परमार्थाच्या बाजूने झुकतो. विडाला विठाला 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 विठाला. वेळ जर आली तर प्रपंचाला लात मारतो आणि परमार्थाच्या बाजूने झुकतो. मला वाटतं 100% तो प्रापंचिक नसला पाहिजे. माऊली ज्ञानोबांच्या जीवनामध्ये किंवा आपण जर पाहायला गेलो तर गोरव काकाच्या जीवनामध्ये नामस्मरण करत असताना वेळ आली, नामचिंतन करत असताना स्वतःचं मूल पायाखाली तडवलं, पण नामचिंतन थांबवलं नाही. आमचे जगद्गुरू तुकोबरायांचे सर्व अभंग पाण्यामध्ये बुडवले. वेळ आली पण नामचिंतन थांबवलं नाही. उलट तुकोबराय बोलतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, जाळूनी संसार बैसलो अंगणी, संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला. वेळ आली, प्रपंचाला लात मारली आणि परमार्थाच्या बाजूने झुकले. पहिला वर्ग आपण पाहिला तो प्रपंच करतो, आणि आपण प्रपंच करत असताना प्रपंचामध्ये आपल्याला काय लागतं? आपली जी प्रपंचामध्ये जी धडपड चालते ही कशा करता चालते? कशा करता? फक्त पैसा करता. बरं का? का पैसा करता? तो महाराज वर्णन करतायत, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या जगामध्ये मान मान्यता जर कुणाला असेल तर ती धनवंत पुरुषाला आहे. आणि मला असं वाटतंय प्रपंच करत असताना माणसाकडे धन असलं पाहिजे, आणि प्रपंच करत असताना धनाची गरज आहे. तसं जर नसतं तर आमचे जगद्गुरू तुकोबराय असं बोलले नसते, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धड मिळवणं दोष नाही, धन कमवणं दोष नाही, पण तो कोणत्या मार्गाने कमावला हे फार महत्त्वाचं आहे. तो कोणत्या दिशेनं कमावला हे फार महत्त्वाचं आहे. बरं का? चोर चोरी करतो, कशा करता करतो? पैसे मिळवण्याकरता. शेतकरी शेती करतो पैसे मिळवण्याकरता. व्यापारी व्यापार करतो तो देखील पैसे मिळवण्याकरता. पण शिक्षा मात्र चोराला होते, बाकीच्यांना का होत नाही? त्याची दिशा चुकली आहे की नाही? पैसा जरूर कमवा, तुकोबरायांचा विरोध नाही, पण तो प्रपंच पैसा मिळवत असताना, पैसा कमवत असताना तो कोणत्या मार्गाने कमवला हे फार महत्त्वाचं आहे. विठाला 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 विठाला. प्रपंचाची जी प्रपंचिकाची जी ओढ आहे ती पूर्णत्वाच्या दिशेने आहे. तुम्ही आम्ही सर्वजण पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी प्रपंचामध्ये ओढताण करतो, पण हे सर्व होऊ नये आपल्या जीवनामध्ये आपण पूर्णत्वापर्यंत पोहोचत नाही. याचं कारण काय? आपली प्रयत्न करण्याची दिशा चुकलेली आहे, त्याच्यामुळे आपण प्रयत्नापर्यंत पोहोचू शकत नाही. माणसाचं जीवन जर पाहिलं, आपण जीवन जगत असताना आपण सर्वजण अज्ञानामध्ये, अंधकारामध्ये. माणसाचं जीवन बदलणार आहे, बदलतं. तुम्ही पहा, आपण कधी अंध आहोत,
कधी धुंद आहोत, कधी मंद आहोत, पण हे सर्व होत असताना जीवनामध्ये अंतर्मुखता येणं फार गरजेचं आहे. काय झालं पहा, एक साधू महात्मे त्यांचा असा सत्संग चालू होता. त्याचे व्यासपीठावर बसलेले होते आणि आपण जसे खाली बसलात ना, असे सर्व मंडळी सत्संग ऐकण्याकरता खाली बसले होते. महाराज सत्संग सांगत होते आणि भाविक मंडळी सत्संग ऐकत होते. सत्संग ऐकत असताना जमिनीतून गडगड गडगड असा आवाज येऊ लागला. सर्वजण असे गडबडले आणि बसणारी जी मंडळी होती त्यांना असं वाटलं की हा जो आवाज आहे हा दुसरा तिसरा कुठलाही नसून हा भूकंपाचा आवाज आहे. म्हणून सर्वजण मरण येते म्हणून सर्व बाहेर पळू लागले. बाहेर पळून गेली, पण महाराजांनी मात्र आपली जागा सोडली नाही. आणि आपल्या संप्रदायामध्ये असा नियम आहे, देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दोडा भाऊ, ही जागा सोडता येत नाही. ती सर्व मंडळी बाहेर पळून गेली, पण महाराजांनी मात्र जागा सोडली नाही. ते सर्व वातावरण शांत झाल्यानंतर ती सर्व मंडळी आतमध्ये आली. सत्संग झाला आणि सत्संग संपल्यानंतर ती मंडळी महाराजांच्या जवळ आली आणि महाराजांना त्यांनी प्रश्न विचारला, महाराज आम्ही सर्वजण बाहेर पळालो, तुम्ही का नाही पळालात? कारण मरण येतंय म्हणून आम्ही सर्व बाहेर पळालो, पण तुम्हाला मरणाची भीती वाटली नाही का? तुम्ही का बाहेर पळालात नाही? खरंच तुमची किती देवावरती श्रद्धा आहे, किती देवावरती निष्ठा आहे, किती देवावरती भाव आहे, असं ते महाराजांची स्तुती करू लागले. आता व्यवहारामध्ये माणसाला स्तुती फार प्रिय आहे, पण स्तुती केल्यानं नुकसान आहे बरं का. जो स्तुती करतो त्याचंही नुकसान आहे आणि ज्याची करतो त्याचंही नुकसान आहे. माझं बोलणं समजते सर्वांना? स्तुतीमध्ये दोघांचं नुकसान आहे. जो स्तुती करतो त्याचंही नुकसान आहे आणि ज्याची स्तुती करतो ना त्याचंही नुकसान आहे. ते पहा, आता मैकोर अकोलकर साहेब आहेत, आहे का नाही, आणि ते सुंदर गायन करतात, त्यांचा आवाज एक गोड आहे, तसा त्यांचा आवाज गोडच आहे बरं का. तर ते मैकोर गायन करतायत, मग त्यांची कीर्तनामध्ये स्तुती केली, म्हणलं काय अकोलकर साहेबाचा आवाज गोड आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या समोर माईक आहे, सुंदर गायन करतात, अशी स्तुती केली. पण त्यांची स्तुती करत असताना अविनाश या ठिकाणी उभा आहे किंवा बाबा या ठिकाणी उभे आहेत, त्यांची मात्र निंदा झाली. तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही तर निंदा केली नाही. नाथ महाराज वर्णन करतात, एका म्हणती भले दुजी सहजीची निंदिली. एकाची स्तुती केली दुसरीची निंदा होत असते. बरं, निंदा ज्याची निंदा करतो, निंदा चांगली आहे का? निंदा काय करते? इति निंदकापाशी अशी सहित पापे. तो निंदा करतो त्याच्याजवळ पाप येत असतात. बरं, ज्याची आपण स्तुती करतो त्याचा तरी त्याच्यामध्ये फायदा आहे का? आता मी अकोलकर साहेबांची स्तुती केली तर अकोलकर साहेबांना असं वाटलं की महाराजांनी एवढ्या लोकांमध्ये माझं नाव घेतलं, एवढी स्तुती केली, आहे की नाही, आहे का नाही, एवढी स्तुती केली, त्यांना अहंकार झाला, आहे की नाही. मग अहंकार काय करतो? परमार्थामध्ये अहंकार सर्वात घातक आहे. तुका म्हणे नरकी घाली अभिमान. परमार्थामध्ये अहंकार फार घातक आहे. मग ती जी मंडळी होती ना ती महाराजांची स्तुती करू लागली. म्हणले महाराज काय तुमची भावना आहे, काय तुमची देवावरती निष्ठा आहे, काय श्रद्धा आहे? ते म्हणले तसं काय नाही. मग तुम्ही का नाही पळालात? म्हणले मीही पळालो, तुम्हीही पळालात, पण फरक एवढाच आहे. वाक्य फार सुंदर आहे. मी आत पळालो आणि तुम्ही बाहेर पळालात. माझं बोलणं समजतं? मी भगवंताचं नामचिंतन करत माझ्या जीवासाठी, माझ्या देहासाठी मी देवाकडे आत पळालो आणि तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी बाहेर पळालात. संत महात्मे आत पळतात आणि आम्ही बाहेर पळतो. म्हणून संतांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते
आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही. विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. माऊली ज्ञानोबा आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती झाली. याचं कारण माऊली ज्ञानोबाने त्यांच्या जीवनामध्ये आणि परमार्थामध्ये अंतर्मुखता फार महत्त्वाची. बरं का, परमार्थ करत असताना अंतर्मुखता फार महत्त्वाची आहे. मग माऊली ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी जी भगवंताची प्राप्ती करून घेतली किंवा माऊली ज्ञानोबारांचे पूर्णत्वापर्यंत पोहोचले, मग याचं नेमकं कारण काय? अभंगाचं पहिलं चरण. आरंभी आवडे आदरे आले नाम, 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 आरंभी आवडे आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, राम कृष्ण गोविंद गोपाळा, राम कृष्ण गोविंद गोपाळा. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, रामकृष्ण गोविंद गोपाळा, रामकृष्ण गोविंद गोपाळा. हे आरंभी आवडे आदरे आले नामा, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हे आरंभी आवडे आदरे आले नामा, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्णकार. माऊली ज्ञानोबा बोलतात, मी जे पूर्णत्वापर्यंत गेलो, पूर्णत्वापर्यंत पोचलो, याचं कारण आहे मी आरंभाला भगवंताचं नामचिंतन घ्यायला सुरुवात केली. आणि प्रत्येकाला असं वाटतं, पहा, आपण पूर्ण असलं पाहिजे, अपूर्ण असावं कोणालाही वाटत नाही. मृदुंग वाजवणारे अजिंक्य महाराज आहे, त्यांना असं वाटत नाही की आपण मृदुंग क्षेत्रामध्ये अपूर्ण राहिलं पाहिजे, त्यांनाही वाटतं की आपण पूर्ण राहिलं पाहिजे. गायन करण्याला असं कधी वाटत नाही की आपण अपूर्ण असलं पाहिजे, त्यालाही वाटतं आपण पूर्ण असलं पाहिजे. कीर्तनकाराला देखील असं वाटतं की आपला देखील अभ्यास, संत वाङ्मयाचा अभ्यास हा परिपूर्ण असला पाहिजे, अपूर्ण असं वाटत नाही. माऊली ज्ञानोबा यांच्या जीवनामध्ये जे पूर्णत्व प्राप्त झालं, माऊली ज्ञानोबा बोलतात की मी माझ्या जीवनामध्ये भगवंताचं नाम आरंभ केला. तसं जर पाहायला गेलं तर भगवंताचं नामचिंतन मुखाला येणं एवढं सोपं नाही महाराज. जीवनामध्ये अशक्य गोष्टी शक्य होतील, परंतु भगवंताचं नाव मुखाला येणं एवढं सोपं नाही. एकदा भगवंताचं नाव मुखाला जर यायचं असेल तर माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, जन्म सहस्र ओळखीजे मुखासी एक वेळ यावया. भगवंताचं नामस्मरण एकदा राम जर म्हणायचं असेल तर त्याला अनेक जन्माचं पुण्य लागतं, अनेक जन्माचे सुकृत पदरी किंवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. त्यावेळेस भगवंताचं नामस्मरण, नामचिंतन आपल्या मुखाला येतं. प्रसंग फार सुंदर आहे, पहा. नाथ महाराज असे रस्त्याने चालले होते आणि रस्त्याने चालत असताना त्या रस्त्याचं असणारं काम चालू होतं. आणि रस्त्याचे काम करणारी जी मंडळी असतात, दगडं फोडणारी,
ते हातोड्याने दगड फोडत होते. दगड फोडत असताना नाथ महाराजांनी त्यांना पाहिलं आणि नाथ महाराजांना दया आली. कारण संत आहे महाराज. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. ते साधूही महाराज नाथ महाराजांनी पाहिलं आणि नाथ महाराजांना दया आली. वरून ऊन आहे आणि उन्हाची तीव्रता असतानाही त्या मंडळींच्या अंगातून घामाचे लोंढे वाहत होते. नाथ महाराजांनी ते पाहिलं. नाथ महाराज त्यांच्या जवळ गेले. म्हणले तुम्हाला किती पैशाचा हवे असेल? वरून ऊन आहे, अंगातून घामाचे लोंढे वाहतात आणि एवढ्या उन्हामध्ये पैशासाठी तुम्ही काम करता, किती पैशाचा लोभ आहे? त्यावेळेस ती मंडळी म्हटली महाराज हा पैशाचा लोभ नाही. आम्ही जर काम केलं नाही तर आम्हाला एक टाईमचं खायला मिळत नाही, अशी आमची परिस्थिती आहे. आम्हाला राहण्याकरता घरं नाही, जेवणाकरता अन्न नाही. काम जर करत नाही तर आम्हाला खायला मिळत नाही, अशी आमची परिस्थिती आहे. म्हणून पोटाकरता काम करावं लागतं. नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं. म्हणले एक काम करता का? म्हणले काय? तुम्हाला पोटभर खायलाही मिळेल, फक्त माझ्याबरोबर चला. ते म्हणले महाराज कुठं? म्हटले माझ्या घरी चला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एकमेव संत असे आहे महाराज की ज्यांना तिन्ही पदव्या लागू होतात: संत, श्रीमंत आणि शांत. नाथ महाराज घरचे जहागीरदार होते. ते म्हणले माझ्याकडे काय कमी नाही, चला म्हटले माझ्या घरी. तुम्हाला घरात बसून 2 टाईमचं खायला देतो. ते लोक म्हटले एकामेकांमध्ये कुजबूज करू लागले. ते म्हटले गोड बोलून आपल्याला घरी घेऊन जातील आणि घरी गेल्यावर काम सांगतील. तसं नाही म्हणले महाराज. काय काम करायचं तो करार इथंच करून घ्या, आहे का नाही? नाथ महाराजांच्या लक्षामध्ये आलं ही जी मंडळी आहे ही मंडळी काम केल्याशिवाय खाणार नाही किंवा काम केल्याशिवाय खात नाही, असं लक्षामध्ये आलं. आणि नाथ महाराजांनी सांगितलं काहीच करायचं नाही म्हणले, फक्त माझ्याबरोबर यायचं आणि आल्यानंतर माझ्या घरी संध्याकाळी 1 तास पोथी चालते देवाची. ती पोथी फक्त मांडी घालून ऐकायची. ऐकून झाली की लगेच जेवायचं, जेवण झालं की लगेच झोपायचं, दुसरं काहीच करायचं नाही. ते म्हणले वा चांगलं आहे. इथं दिवसभर काम करावं लागतं 1 टाईम खाण्यासाठी आणि फक्त बसायचं आणि जेवण करायचं, काहीच हरकत नाही म्हणले महाराज. हे सर्वजण निघाले कुठं? नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराजांच्या घरी गेले. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला. पोथीची वेळ झाली की मंडळी पोथी ऐकण्याकरता येऊन बसायची. तिसरा दिवस गेला आणि चौथ्या दिवशी ही मंडळी एकमेकांमध्ये कुजबूज करू लागली, बोलू लागली, एकमेकाला विचारू लागली. म्हणले का रे तुला काही त्रास होतो का? ते म्हणले माझं अंग दुखतंय. एक जण म्हणले माझे पाय दुखतात. जसं अकुलकर साहेब तुम्ही आत्ता बोलत होता आतमध्ये की इथं बसून बसून काय होतंय, अंग दुखतंय, पाय दुखतंय, आहे का नाही? तसं ती म्हणली महाराज आमचं अंग. एक जण म्हटलं माझं अंग कसकस करतंय. ते म्हणले आपला निर्णय चुकला गड्या. तसं आपल्या बरोबर आहे बरं का, परंतु ते म्हणले आपला निर्णय चुकला. दुसऱ्या दिवशी ती सर्व मंडळी नाथ महाराजांकडे गेली. नाथ महाराजांना म्हणली नाथ महाराज आम्हाला उद्या आमच्या कामावर आमच्या घरी जायचं आहे. नाथ महाराजांनी हात जोडले. म्हणले काय झालं? माझ्याहून काही चुकलं का? जेवणाची काही कमतरता लाभली का? राहण्यामध्ये काही गैरसोय झाली का? ते म्हणले तसं नाही महाराज. दिवसभर काम केलेलं चांगलं. माझं बोलणं कळतं? दिवसभर काम केलेलं बरं, पण 1 तास पोथी ऐकलेली बरी नाही. माऊली ज्ञानोबा बोलतात एक वेळ मुखासी यावया जन्म सहस्र ओळखीचे. देवाचं नाव एक वेळेस मुखाला येण्यासाठी त्याला अनेक जन्माचं पुण्य लागतं महाराज. विठाला विठाला म्हणून आपण सर्व मंडळी खूप भाग्यवान आहात बरं का की माऊली ज्ञानोबा यांच्या सान्निध्यामध्ये
माऊलींच्या सानिध्यामध्ये आपण सर्व मंडळी या ठिकाणी 4 दिवस आहे. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात. माऊली ज्ञानोबराय बोलतात की मी माझ्या जीवनामध्ये नामचिंतनाला आरंभ केला. आणि ते नामचिंतन घेत असताना ते मी कसं घेतलं तर आवडीनं घेतलं आणि आदराने घेतलं. परमार्थ करत असताना आवड आणि आदर हे शब्द फार महत्त्वाचे आहे. भगवंताचं नामचिंतन करत असताना ते आवडीनं घेतलं पाहिजे आणि आदरानं घेतलं पाहिजे. याच्या पुढे जाऊन बोलू का? आवड वेगळी आणि गरज वेगळी. आवड वेगळी आणि गरज वेगळी. आवड म्हणजे प्रेमपूर्वक, आदर म्हणजे जाणीवपूर्वक. माऊली ज्ञानोबराय बोलतात की मी आवडीनं, प्रेमानं आणि जाणीवपूर्वक भगवंताचं नामचिंतन घेतलं. मी काय बोलतो तो? आवड वेगळी आणि गरज वेगळी. प्रपंचामध्ये तुम्ही पहा, आवड वेगळी असते आणि गरज वेगळी असते. त्या ठिकाणी अजिंक्य महाराज पखवाद वाजवतात. पखवाद वाजवत असताना त्यांनी घोडीवर पखवाद ठेवलेला आहे आणि ते पखवाद वाजवतात. आता पखवादाकरता घोडी ठेवणं ही आवड आहे का गरज आहे? बोला, काय गरज आहे? हे बल्ब आपण लावलेले आहेत सभा मंडपामध्ये, ही आवडीनं लावली का गरजेनं लावली? गरज आहे का नाही? आपण दवाखान्यामध्ये जातो, डॉक्टर आपल्याला औषध देतात, ते घरी आल्यानंतर आपण घेतो. ते आवडीनं घेतो का गरजेनं घेतो? गरजेने. गरजेनं घेतो. जेवण करतो, आवडीनं करतो का गरज आहे म्हणून करतो? गरज आहे का नाही? तुम्ही जागे ना सगळे. जेवण झाल्यानंतर आपण पाणी पितो, आवड म्हणून पितो का गरज म्हणून पितो? गरज म्हणून, आहे का नाही? आता या ठिकाणी पखवाद ठेवलेला आहे गुढीवरती. आता काही कीर्तनकार महाराज उभा राहून कीर्तन करतात, काही खुर्चीवर बसून कीर्तन करतात. आवड म्हणून का गरज म्हणून? गरज म्हणून, बरं का. त्या ठिकाणी पखवाद ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती पखवादावरती झोल टाकलेली आहे. आवड म्हणून का गरज म्हणून? आवड म्हणून, बरोबर. आपण जेवण करतो आणि जेवण झाल्यानंतर काही मंडळी खिशातली काढतात आणि खातात. आवड म्हणून का गरज म्हणून? आता ताटातले अगोदर ते 2दा खातात, अगदी ताटातली एकदा आधी ताटातले पंचपक्वान्न खातात आणि नंतर खिशातली तंबाखू काढून खातात. आवड म्हणून का गरज म्हणून? नुसती आवड नाही, वाईट आवड. जेवण झाल्यानंतर आपण पाणी पितो आणि काही लोक उदाहरणार्थ पितात. आवड म्हणून का गरज म्हणून? काय? वाईट आवड. वाईट आवड आहे काय? माऊली ज्ञानोबराय आपला विषय चालू होता, आवड वेगळी आणि गरज वेगळी. तुम्ही पहा, अजून बोलू का? आवड वेगळी आणि आदर वेगळा. आवड ही आतून असते आणि गरज ही बाहेरून असते. आमच्या संत महात्म्यांनी जो परमार्थ केला तो आवडीनं केला, आदराने केला. तुम्ही पहा, आदर हा बाहेरून असतो, बरं का. एखादा जावई जर घरी जेवणाकरता आला ना, जावई, तसा जावई एका सुभाषितकारांनी फार सुंदर वर्णन केले. पहा, जावई म्हणजे 10वा ग्रहच असतो. नाही साहेब, जावई जामा तो दशमो ग्रह, तो काय? तो 10वा ग्रह आहे. का 10वा ग्रह आहे? तो सदा वक्र हा क्रूर हा, त्याचं तोंड कायम वाकडच राहतं, आहे का नाही? तो कायम काही ना काही अपेक्षा करतो. सदा उपेक्षते, तो काही ना काही अपेक्षा करतो. हे आणा, ते आणा, अंगठी करा, आहे का नाही? गाडी आणा, फ्रीज आणा, फॅन आणा. तू जावई. आणि आता अलीकडच्या जावयाबद्दल बोलत नाही बरं का, जुन्या काळातल्या जावयाबद्दल बोलतोय. मग एवढा त्रास देणारा जो जावई आहे, मग असा जावई जर घरी आला, मला सांगा,
तर आल्यानंतर त्याचा आदर करावा लागतो. काय करावा लागतो? त्याचा आदर करावा लागतो. इच्छा जरी नसली तशी हे लोक जे असतात ते मनातले मनामध्ये म्हणतात कशाला पिढा आली कोणास ठाऊक बरं का, पण आदर करावा लागतो. आल्यानंतर पाणी द्यावं लागतं, जेवण द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये 5-10 लोकांची ताणाताणी होते, आहे का नाही? मच्छरदाणी 5-10 लोकांची ताणाताणी. मग आदर जो असतो पहा, यांच्या मनामध्ये आवड प्रेम नाही, जो आदर आहे तो आदर बाहेर असतो. आणि आवड जी असते ना ती आवड आतून असते. फार सुंदर कथा भाग आहे पहा. दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि बाहेर पशु बांधलेले होते दावणीला. तिनं ते पशु पाहिले बांधलेले आणि तिनं बाबाला विचारलं, बाबा कालपर्यंत हे पशु नव्हते आणि रात्रीतून पशु कुठून आले? त्यास बाबांनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं की उद्या तुझं लग्न आहे आणि त्या लग्नासाठी पशु आणलेले आहेत. ती म्हणली, बाबा लग्नाचा आणि पशुचा काय संबंध? म्हटली, तुझ्या लग्नासाठी जे पाहुणे मंडळी येणार आहेत त्यांना या पशुच्या माणसाची असणारी मेजवानी द्यायची आहे. म्हणजे बाबा तुम्ही यांना मारणार? म्हटली, मारावं लागेल. म्हटली, नका ना मारू बाबा, माझ्या एकट्याच्या जीवासाठी या सगळ्या पशूंना कशाला मारता? म्हणले, तुझं कोण ऐकणार आहे? जर नाही मारलं तर उद्या भावकी नाव ठेवेल, खाली पाहायची वेळ येईल. आणि भावकी फार कठीण आहे बरं का, ती काय काय करायला येईल सांगता येत नाही. म्हणजे भावकी नाव ठेवील. बाबांना पुष्कळ समजावण्याचा प्रयत्न केला पण ऐकत नाही असं लक्षामध्ये आलं आणि तिनं तिचाच निर्णय बदलावला. घर सोडलं आणि मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये येऊन राहू लागली. तिचं नाव आहे शबरी. ती मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये आली. पहाटी उठायची, झाडलोट करायची, सडा टाकायची, रांगोळी काढायची आणि मातंग ऋषी येण्याच्या अगोदर एका झाडाच्या बुंद्यामध्ये ती लपून बसायची. शबरीची जी भक्ती होती ना ती अज्ञातपणातली भक्ती होती. कोणती? अज्ञातपणातली भक्ती. आणि साधक जे असतात ना, साधू जे असतात ते अज्ञातपणातली भक्ती करतात. आणि तुम्ही आम्ही जी भक्ती करतो ना ही मोठेपणासाठी भक्ती करतो. म्हणून साधूंच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते आणि आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही. आता आपण जे परमार्थ करतो ना अकोलकर साहेब, हा कुणीतरी नाव घ्यावं म्हणून आपला परमार्थ असतो, म्हणजे मोठेपणासाठी आपला परमार्थ असतो. पण साधूंचा परमार्थ असा असतो तो ते अज्ञातपणातला परमार्थ करतात. कुणी पाहू नये. शबरी पहाटीच उठायची आणि मातंग ऋषी येण्याच्या अगोदर सर्व सडा समार्जन, रांगोळी घालायची, सडा टाकायची आणि झाडाच्या बुंद्यामध्ये लपून बसायची. एक दिवस मातंग ऋषींनी तिला पाहिलं आणि विचारलं, कोण आहे तू? कशा करता आली? तू सेवा का करते? सेवा करण्यामागे तुझा हेतू नेमकं काय आहे? त्यावेळेस त्या शबरीनं सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की प्रभू रामचंद्रांची मला दर्शन व्हावं, भेटावं अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सेवा करते. मातंग ऋषी जे होते ना ते पहाटी स्नानाकरता जायचे. रोज पहाटी स्नानाला जायचे. आता स्नानाचे प्रकार आहेत नाना, 3 प्रकार आहेत. पहाटी 3:30-4च्या दरम्यान जे स्नान असतं ना त्याला ऋषी स्नान म्हणतात. परमपूज्य आदरणीय डोंगरे महाराज ते स्नान करायचे. दुसरा जो प्रकार आहे ते मनुष्य स्नान आहे आणि तिसरा जो प्रकार आहे ते राक्षस स्नान आहे. विठाला 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 विठाला. ऋषी स्नान हे पहाटे 3:30, 4, 4:30च्या दरम्यान करावं लागतं. त्याला ऋषी स्नान म्हणतात. मनुष्य स्नान सूर्योदय होण्यापूर्वी सूर्याची किरण दिसायला लागली त्या काळामध्ये जे स्नान केलं जातं त्याला मनुष्य स्नान म्हणतात.
सूर्योदय झाल्यानंतर सूर्याची किरण ज्यावेळेस आपल्या अंगावरती तप्त होतात, ज्यावेळेस आपल्या शरीरावर चटके बसू लागतात, त्यावेळेस आपण उठतो. मग ते जे स्नान आहे त्याला राक्षसी स्नान म्हणतात. आता आपण नेमकं कोणत्या स्नानामध्ये बसतो हे तुम्ही घरी गेल्यावर विचार करा. मातंग ऋषीच्या लक्षामध्ये आलं. मातंग ऋषीने त्याला सांगितलं की तुला जर प्रभू रामचंद्रांची जर दर्शन हवं असेल, आणि संत महात्मे जे असतात ना, संतांना आपला मरण काळ करतो बरं का. मातंग ऋषीच्या लक्षामध्ये आलं की आपला मरण काळ जवळ आलेला आहे. आणि मला वाटतं माऊली ज्ञानोबारायांनी त्याच्यासाठी एक अभंग लिहिलेला आहे की आपलं मरण ओळखण्यासाठी एक अभंग माऊली ज्ञानोबारांनी लिहिलेला आहे. कानी घालून या बोट नादजे पहावे, आहे की नाही, न देखता जाणावे 9 दिवस. आपलं मरण जर आपल्याला पाहायचं असेल तर आपले जे बोट आहे ते कानामध्ये घालायचे. कुठं घरी गेल्यानंतर बरं का, कुठं घालायचे? कानामध्ये घालायचे. हे केव्हा करायचं? ज्यावेळेस आपल्याला शंका येईल त्याच वेळेस करायचं. आपले 2 बोटं जर कानामध्ये घातले तर असा आवाज येतो पहा, असा सुन्न असा आवाज येतो. तो आवाज यायचा बंद झाला की माऊली ज्ञानोबा बोलतात समजून चालायचं आपलं मरण 9 दिवसाने. याचे जवळचं मरण. आपल्या डोळ्याने आपल्या भोवया दिसतात. आता त्या सध्याच्या काळामधल्या काढलेल्या नसल्या तर दिसतील बरं का. सध्याच्या काळामध्ये जर काढलेल्या नसतील तर ते दिसतील. ते कुठून वेळ आलं कोणास ठाऊक बरं का. ती भोवया काढण्याचं जे वेळ आहे किंवा भोवयाला काही काळं लावतात पहा, हे वेळ कुठून आलं कोणास ठाऊक. आपल्या डोळ्याने आपल्या भोवया दिसतात. ते जर दिसल्या नाही तर समजून चालायचं 7 दिवसांनी आपलं मरण आहे. याच्याही पुढं आपले डोळे झाकायचे आणि दोन्ही बोटं आपल्या डोळ्यावरती अलगद ठेवायची. काळे निळे पिवळे गोल चक्र दिसतात. ती जर दिसली नाही तर माऊली ज्ञानोबा बोलतात की 5 दिवसांनी आपलं मरण आहे. याच्याही जवळचं मरण माऊली ज्ञानोबांनी सांगितलं. ज्या दिवशी आपल्याला मरण येणार आहे, नासागरीचे अग्र न देखता नयनी तिची दिनी म्हणणार रामकृष्ण. माऊली ज्ञानोबा बोलतात आपल्या डोळ्याने आपल्या नाकाचा शेंडा आपल्याला दिसतो. तो घरी गेल्यावर पहा, इथं पाहू नका. तो जर दिसला नाही तर समजून चालायचं आपलं मरण आजच आहे. ऋषीला आपलं मरण कळालं होतं, संतांना आपलं मरण कळतं. मातंग ऋषीने शबरीला सांगितलं की माझा मरण काळ जवळ आलेला आहे, मला मरणाला स्वीकारावं लागेल. पण तू एक काम कर, प्रभू रामचंद्र येतील, तुला दर्शन देतील, तुझं जीवन धन्य होईल. मातंग ऋषी निघून गेले आणि निघून गेल्यानंतर शबरी प्रभू रामचंद्रांची वाट पाहू लागली. कारण संतांचे शब्द आहे, आले मुखा वाटे अमृत वचने. संतांनी दिलेला शब्द आहे. मातंग ऋषीनं रोज सकाळी उठायचं, सडा टाकायचा, रांगोळी टाकायची, फुलं गोळा करायची, बोरं गोळा करायची प्रभूला खाण्याकरता. ती बोरं सुकली का ती बोरं टाकून द्यायची, परत दुसरी बोरं गोळा करायची. असा बराचसा काळ गेला आणि अखेर तो दिवस उजेडला. शबरीच्या भाग्याचा उदय झाला. पिवळा पितांबर कैसा गगनी झळकाला. भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी दोघंही या ठिकाणी त्या मातंग ऋषीच्या असणाऱ्या आश्रमामध्ये शबरीच्या कुटेमध्ये आले. शबरीनं स्वतःच्या हाताने प्रभू रामचंद्रांचे पाय धुतले, दर्शन घेतलं आणि तिनं जे बोरं गोळा केलेली होती ना, ती बोरं 2 द्रोणामध्ये भरली. एक द्रोण प्रभू रामचंद्रांना दिला आणि एक द्रोण लक्ष्मणजींना दिला. प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये द्रोण आला आणि आल्याबरोबर प्रभू रामचंद्र बोरं खाऊ लागली. कुठलाही विचार न करता ती बोरं खाऊ लागली. लक्ष्मणजींनाही तो द्रोण दिला. पण लक्ष्मणजी विचार करतात खाऊ का नको खाऊ. माझं बोलणं कळतंय, खाऊ का नको खाऊ.
पण प्रभू रामचंद्रांनी मात्र बोरं खायला सुरुवात केली. मग तुम्हाला असं विचारायचं आहे की शबरीनं जे प्रभू रामचंद्रांना बोरं दिली होती ती आवडीनं दिली होती का आदरानं दिली होती? हां, आवडीनं दिली का आदरानं दिली? पण आदराने म्हणावं तर तिनं ती अगोदर खाऊन पाहिली होती, ती आवडीनं दिली होती. म्हणून परमार्थ जीवनामध्ये करत असताना आवड आणि आदर ही शब्द फार महत्वाचे आहे. विठाला 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 विठाला. माऊली ज्ञानोबराय बोलतायत की मला माझ्या जीवनामध्ये परमार्थ नामचिंतन करत असताना मी ज्यावेळेस तो आरंभ केला ते घेत असताना मी आवडीनं आणि आदरानं ते नामचिंतन घेतलं. कसं घेतलं? आवडीनं आणि आदराने घेतलं. आता तसं जर पाहायला गेलं आवडीनं केलेला जो परमार्थ आहे तो अंतरंगातून असतो पहा. आणि भगवान परमात्मा जो आहे आणि परमार्थ माणसाने अंतःकरणापासून केला पाहिजे, आहे की नाही? अंतरीची घे तो गोडी पाय जोडी भावाची. अंतःकरणापासून केलेला जो परमार्थ आहे त्या परमार्थाने भगवान परमात्मा लवकर प्रसन्न होतो. माऊली ज्ञानोबराय बोलतात की मी माझ्या जीवनामध्ये आवडीनं आणि आदराने असणारं भगवंताचं नामचिंतन घेतलं. मग को माऊली, मग त्याने तुमच्या जीवनामध्ये काय फायदा झाला? तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी. झाले पूर्ण काम, तेने सकळ सिद्धी जगी. झाले पूर्ण काम. हे आरंभी आवडे आदरे आले नामा. आरंभी आवडे आदरे आले नामा. आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभी आवडे आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. राम कृष्ण गोविंद गोपाळा. राम कृष्ण गोविंद गोपाळा. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हे राम कृष्ण गोविंद गोपाळा. राम राम कृष्ण गोविंद गोपाळा. माऊली ज्ञानोबराय बोलतात की माझ्या सद्गुरूकडून मी जे नामचिंतन करत होतो ते मला बाबाजी चैतन्य करून म्हणजे माझे जे सद्गुरू आहेत त्यांच्याकडून मला ते आलं. म्हणजे मी जे करत होतो ना तेच मला त्यांच्याकडून आलं. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबाला. उद्धव लादला कृष्णदाता. मी ज्याचं नामचिंतन करत होतो ना तोच मंत्र मला माझ्या सद्गुरूंकडून मला प्राप्त झाला. आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. या नामचिंतनाने आम्हाला त्या सिद्ध्या सर्व प्राप्त झाल्या. सर्व संतांच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर मला सांगा माऊली ज्ञानोबरायांनी जो रेडा बोलावला तो सिद्धीच्या माध्यमातून बोलावला. भिंत जी चालवली ही सिद्धीच्या माध्यमातून चालवली. नामदेव महाराज ज्यावेळेस मारवाड देशामध्ये गेले त्यावेळेस त्यांना तहान लागली. ज्या विहिरीजवळ ते थांबले त्या विहिरीचं पाणी खाली तळाशी गेलेलं होतं. नामदेवरायांना तहान लागली त्यावेळेस नामदेवरायांनी पाणी काढण्याकरताही काही नव्हतं आणि खाली जाण्याकरताही काही सोय नव्हती. त्यावेळेस लघिमा विद्येचा असणारा वापर केला. एका पोपटाचं रूप धारण केलं आणि नामदेव महाराज खाली पाणी पिऊन वर आले. अशा अनेक विद्या आहेत परंतु आपल्याला सांगायला वेळ नाही. माऊली ज्ञानोबराय बोलतात की या सर्व विद्या मला प्राप्त झाल्या नामचिंतनाच्या माध्यमातून. को माऊली ज्ञानोबराय, मग तुम्ही नेमकं कोणत्या देवाचं भजन केलं, नामचिंतन केलं? रामकृष्ण हरी गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवीचा जिवाळा. म्हणून तुम्ही माझी माय आहात, माऊली आहात.
ह्या असणाऱ्या देवतेचं ह्या देवांचं मी असणारं भजन केलं. राम कृष्ण हरी गोविंद गोपाळ. तसं आपल्या संप्रदायामध्ये एकत्र भजन करण्याची पद्धत आहे बरं का. सगळे देवाचे नाव एकत्र घेऊन भजन करण्याची पद्धत आहे. हरिनामाचा खिचडी काला आहे का नाही, सर्व एकत्र करून भजन करण्याची पद्धत आहे. मग माऊली ज्ञानोबा बोलतात की राम कृष्ण हरी गोविंद गोपाळा, तुम्हाय माऊली जीवीचा जिव्हाळा. तुम्ही माझी माऊली आहात, जीवीचा जिव्हाळा आहात. मग तुमचं नामचिंतन केलं आणखी काय फायदा झाला. तर अभंगाचं शेवटचं चरण. तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला, तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला, तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला, तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला. बापर कुमादेवी वरू श्री विठ्ठला, बापर कुमादेवी वरू श्री विठ्ठला. रामकृष्ण गोविंद गोपाळ, रामकृष्ण गोविंद गोपाळ. बापर कुमादेवी वरू श्री विठ्ठला, बापर कुमादेवी वरू श्री विठ्ठला. रामकृष्ण गोविंद गोपाळ, रामकृष्ण गोविंद गोपाळ. उमाय माऊली जीविता जिव्हाळा, तुमय माऊली जीविता जिव्हाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळ, रामकृष्ण गोविंद गोपाळ. तुमाय माऊली जीविता जिव्हाळा, तुमाय माऊली जीविता जिव्हाळा. रामकृष्ण गोविंद गोपाळ, रामकृष्ण गोविंद गोपाळ. तुझे नामे पार कुमाई, गोपार कुमाई, गोबार गोमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमाई, गोपार कुमाई, विठोबार कुमार, विठोबार कुमार, जय विठोबार कुमाया, जय विठोबार कुमार, जय जय तुझे निनामे सकळ संदेह विठ्ठला, बापर रुक्मादेवर श्री विठ्ठला. माऊली ज्ञानोबा बोलतात की भगवंता तुझ्या नामचिंतनाने आमच्या जीवनातला सर्व संदेह नष्ट झाला. अभंगाचं शेवटचं चरण. यथामती आता अवकाश. संकल्पित वेळेमध्ये आपण अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपली वेळ संपलेली आहे. खऱ्या अर्थाने ज्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात, आपला श्रामपूर तालुक्याचा असणारा हा फिरता असणारा नामसप्ताह, या कीर्तन महोत्सवामधील पहिल्या दिवसाची असणारी कीर्तनरूपी वाकविश्व सेवा आपल्या सर्व मंडळीच्या वतीनं, आदरणीय बाबांच्या वतीनं या ठिकाणी माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली. या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरता आदरणीय गुरुवर्य नंदकिशोरजी महाराज खरात बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील चरणावर नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. नातरी बालक बोबळा बोली, का वाकुडा विचुका पाऊली, ती चोज करुणी माऊली रिजयजीवी झालेली सेवा पुनश्च एकदा माऊली ज्ञानोबांच्या चरणी समर्पित करायची आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.
जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोलिलेले पुरे वेडी वा पुढे उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला क्षमा अपराध महाराज सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैतून करा क्षमा अपराध महाराज तो सिद्ध